हाय हॅलो कशा आहात सगळे. तर वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे पडदा. कारण की म्हणजे हे जे कापड आहे ना, हे मी लास्ट टाईम पण कॉटन शिवलेले होते त्याचे. तर हे मी ना विकत आणलं होतं. पण त्याच्यानंतर ते पण मी विकत आणलं एका खिडकीसाठी. आणि म्हटलं एकदा शिवून बघू कसं दिसतंय. पण ते एवढं सुंदर, एवढं सगळ्यांना इतकं आवडलं ना, मग म्हटलं चला दुसऱ्या खिडकीसाठी पण घेऊन येऊ. पण नेमकं असं झालं की त्या शॉपमध्ये हे कापडच संपलं. आणि मी नंतर तर विचारलं पण की कधी येईल तर शॉपवाला बोलला की नाही, आता माहिती नाही की हे कापड येईल का नाही येईल. आणि मी त्याच्याकडे एकदा नाही बरं का, दोनदा गेली, आलं का. तो बोलला की कन्फर्म नसतं की हे कापड परत येईल का नाही येईल. मी म्हटलं इतकी जास्त रिक्वायरमेंट आहे याची, तरी पण तुम्ही का पण नाही ठेवत. मग तो बोलतात की नाही, स्टॉक संपून जातो त्याच्यामुळे नाही भेटत असत. तो मला नाहीच म्हणत होता. मग म्हटलं काय करायचं. अचानक मला एकदा व्हिडिओ दिसला इंस्टाला, ज्याच्यावर ह्या कापडाचे ड्रेस बनवलेले होते आणि जे खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेलं होते. म्हटलं अरे वाह. आणि मग मी फायनली हे कापड ऑनलाईन मागवलेलं आहे. हे कापड ना एकदम प्युअर कॉटनचं आहे. आणि याचं ना ट्रेंडिंगमध्ये ड्रेसेस चालू आहे बरं का. पण मी याचं आहे ना कर्टन्स बनवले. आणि ते कर्टन एवढे सुंदर आहे ना, की म्हणजे जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असेल ना, तर तुम्हाला दिसेल खूप छान असे कर्टन्स आहे. फक्त त्याच्या हार्ट शेप जो आहे ना, त्याचा कलर मी आधी जो घेतला होता ना, तो थोडासा पिंकिश आहे. आणि हा रेड आहे, एकदम डार्क रेड आहे. तर त्याच्यामुळे एवढंच हार्टच थोडं मिसमॅच झालं, नाही तर कापड सेमच आहे. आणि मग मी फायनली डायरेक्ट ऑनलाईनच मागवला हा कापड. कारण की मग एक खिडकीला कॉटन शिवलं आणि एका खिडकीला नव्हतेच तसे. तर मग मी फायनली म्हटलं चला, कामाला जाण्याच्या आधी हे काम पहिले करूया, कारण हे इम्पॉर्टंट होतं. नाही तर मग बेडरूममध्ये एका खिडकीला वेगळे कर्टन्स, एका खिडकीला वेगळे, ते चांगलं दिसत पण नव्हतं. आणि मग मी फायनली हे कापड आणलं. आणि हो, खूप जणांनी मला विचारलं होतं जेव्हा मी फर्स्ट टाईम कापड आणलेलं होतं तेव्हा. पण आता तुम्ही घेऊ शकता. मला म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही कमेंट जर केली ना मला, तर त्याच्यावर तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि बघा हे कापड म्हणजे खूपच छान आहे, प्युअर कॉटनचं कापड आहे, एकदम भारी. तर आणि हां, सगळं आता एक तर कर्टन माझं शिवून झालेलं आहे, तर दुसरं कर्टन मी शिवायला बसते. चहाचे ग्लास पण तिथेच पडलेले, कारण की चहा पिऊन मी डायरेक्टच कर्टन शिवायला बसली. ती तब्येत बरी नव्हती. आणि त्याच्यानंतर बघा हा पण बसला आहे. त्याला म्हटलं तू का बसलायचं, तो म्हणतो नाही मला इथेच बसायचं आहे. म्हटलं बस. मग त्याने पण मला जरा हेल्प पण केलेली होती मशीन चालवण्यासाठी. पण नंतर म्हटलं नको, मी लेस लावते. ही लेस आहे ना, ही लेस मी ही शॉपमधूनच घेतलेली मी. तर अशी तुम्ही कोणतीही लेस लावू शकता. तुम्ही मागे बघू शकता, त्याच्या पडदा आहे, त्याला मी राखाडी कलर आहे, त्याला मी ती गोलगोल याच्यावाली लेस लावली. तर यालाही तुम्ही कोणतीही लेस लावून अशी घरीच पडदे शिवू शकतात कापड घेऊन. कारण की असं घ्यायला गेलं ना खूप महाग भेटतात. आणि साईज पण बघावं लागते, कमी जास्त होते. त्याच्यामुळे मग मी घरीच शिवलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटलं, आपलं चॅलेंज कंप्लीट होईल आणि घर पण सुंदर होईल. आणि तुम्हाला सांगते, मी जे पडदे शिवले ना, ते मी त्याच्या आधी मी जे विकत घेतले होते त्याच्यापेक्षा एक नंबर आहे. त्याच्यामुळे ना घरीच शिवा. आता तो मागचा पडदा येतो, तो मी साडीचाच शिवला आहे. कॉटनची साडी, प्लेन साडी होती माझ्याकडे. मग त्या कॉटनच्याच साडीचा मी पडदा शिवला, त्याला लेस लावून दिली. काहीच नाही, उलट सोपं आहे माहिती का. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, कॉटनचं प्युअर कॉटनचे कापडं राहतात, त्याच्यामुळे धुवायला पण सोयीस्कर जातं आणि दिसायला पण छान दिसतं. आणि हे जरा जाडच कापड होतं, त्याच्यामुळे छान आहे, मला आवडले. तर तुम्ही पण असेच पडदे घरीच शिवा. ज्याच्याकडे असं छोटं मशीन असेल ना, तर त्यांनी घरीच शिवावं. कारण की इझी आहे खूप, काहीच ताण नाही आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना, तुम्हाला कुठेही जास्त टिपा मारायच्या नाही. घरच्या घरी हात शिलाई पण करू शकता तुम्ही, कारण याला दोनच साईडनी शिलाई मारायची.
वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी. वरच्या साईडनी पाईप टाकण्यासाठी मोठं तुम्हाला करायचं आहे आणि खालच्या साईडनी बारीक शिलाई मारायची, जेणेकरून दोरे धागे वगैरे निघणार नाही. बस त्याच्यामुळे ते तुम्ही हात शिलाई पण करू शकता आणि अशा पद्धतीने छान असे कर्टन शिवू शकता. आता ही लेस लावली नाही, ही लेस काही दिसत पण नाही बरं का आमच्या भिंतीवर, पण मी पहिल्या कर्टन्सला आणलेली होती ती लावली म्हणून या कर्टनला पण लावली, उरलेली होती तर. तसं याला लेस लावायची पण गरज नाही, हे असेच छान दिसतात. पण ज्याला लावायचे अजून काही लुक करायचा असेल तर तुम्ही करू शकता. खूप छान असे कर्टन्स दिसत आहे बघा. मी तुम्हाला फायनल लुक दाखवते की कर्टन्स कसे दिसत आहे. हे बघा इथं लावतो आहे आता. हा तर हे बघा, हे आत्ता घेतलेले आणि हे आधीचे कर्टन्स आहे आणि हे आत्ता मी ऑनलाईन मागवलेले आहेत ते. तर कसे वाटले माझे कर्टन्स मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओवर आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में.